दिल्लीमध्ये गेले अनेक दिवस आंदोलन सुरू होतं, ज्या विविध पेपर फुटी होते या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये मोठं आंदोलन झालं। जुन्नर तालुक्याचे हे 2 शिलेदार दिल्लीला गेले, शिवजन्मभूमीचा आवाज दिल्लीला उमटवला आणि आज केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। या सगळ्या आंदोलन करण्याचं यश आहे। आपल्यासोबत सूरज वासगे आणि संतोष घोटणे, तो काय सांगाल? अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। पांडुरंगाची कृपा, आज आषाढी एकादशी आणि साहेब आपण पाहिलं की दिल्लीमध्ये एका सामान्य मराठी तरुण जे अभिजित दत्ते यांनी जे आंदोलन उभं केलं होतं, सोनम वांगचुक सारखे शास्त्रज्ञ त्या ठिकाणी उपोषण करत होते, त्यांना संबंध देशातून अख्खी तरुणाई लोटली होती। हा विद्यार्थ्यांचा लढा आहे आणि त्या आंदोलनात शिवजन्मभूमीच्या वतीने जुन्नर तालुक्याच्या वतीने आम्ही काही मित्र परिवार त्या ठिकाणी पाठिंबा द्यायला गेलो होतो। खरं तर या तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा फलक त्या ठिकाणी आम्ही जयघोष करून आलो। याचा खरा आम्हाला अभिमान आहे। त्या लढ्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, याचा पण आम्हाला या ठिकाणी अभिमान आहे। परंतु साहेब, आज खरं तर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला, विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न सुटले पाहिजे या मातेचे आम्ही आहोत। जुन्नर तालुक्यातील जे काही विद्यार्थी आहेत, शेवटी एखादा विद्यार्थी 10वी 12वी नंतर ज्यावेळी डिप्रेशन मध्ये जातो ना तर त्या बापाला दुःख विचार, हे दुःख साहेब फार मोठं आहे। आई जे पालक असतात, आई वडील जे असतात, पालक जे असतात, त्यांना आपल्या मुलाचं भविष्य, त्याचं शैक्षणिक आयुष्य, त्याचं पुढचं आयुष्य त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे। राजकारण, पक्ष, निवडणूक हे सगळं बाजूला ठेवा, परंतु आपली पुढची पिढी त्या ठिकाणी उज्ज्वल झाली पाहिजे। आणि त्या दिवशी त्यांच्यावर जो लाठीचार्ज झाला, आपल्या उज्ज्वल त्या पुढच्या पिढीवर जो लाठीचार्ज झाला, याबद्दल खरं तर आम्हाला सगळ्यांना, प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी खेद वाटला आणि त्या ठिकाणी आम्ही तो निषेध नोंदवला। संतोष भाऊ घोटण्यासारखा एक सहकारी तो 1 महिन्यापासून या सगळ्या लढ्याबाबत, या सगळ्या आंदोलनाबाबत तो सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तो जागृत होता। संतोष भाऊनी आम्हाला सगळ्या मित्रपरिवाराला आग्रह करून त्या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आणि आज आपण पाहतो पांडुरंगाची खरं कृपा आहे। आषाढी एकादशी आहे, आज आमच्या वारकऱ्यांचा दिवस आहे। रामकृष्ण हरी हा मंत्र आपण जपतोय साहेब, आणि आज तो राजीनामा एवढ्या मोठ्या मंत्र्याला द्यायला लागला। मला असं वाटतं सामान्य तरुणाचं यश, सामान्य विद्यार्थ्यांचं आणि तरुणाईचं यश आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।